अत्याचाराची घटना समजताच पोलिसांकडून कारवाईला सुरुवात। आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात येईल। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अर्ध्या तासातच आरोपीची ओळख पटली। गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे शिरूरमधील शेतात लपल्याची सूत्रांची माहिती। ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू। आरोपी गाडेच्या व्हॉट्सअप स्टेटसला शिरूरचे आमदार माऊली कटकेंचा फोटो, तर आरोपीशी संबंध नाही कटकेंचं स्पष्टीकरण। तर आरोपीशी संबंधितांची चौकशी करा, शरद पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवारांची मागणी। परिवहन विभाग कोणतीही जबाबदारी झटकत नाही, सुरक्षा रक्षकांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य। स्वारगेट परिसरामध्ये गृहराज्यमंत्र्यांसमोर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आक्रमक। आरोपीला तत्काळ अटक करण्याची तृप्ती देसाईंची मागणी, तर पुणे पोलिसांचा देसाईंकडून निषेध। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता गाडे अद्यापही फरार। पुणे पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। गृहराज्यमंत्र्यांची माहिती, आरोपीला शोधणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटला। गिरीश महाजनच होणार नाशिकचे पालकमंत्री, सूत्रांची माहिती।